पावसात भिजणाऱ्या माणसाचे अश्रू दिसत नाहीत, अशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात श्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची झाली आहे। भारतीय जनता पार्टीची जी नीती आहे की वापरा आणि फेकून द्या, त्या नीतीचा आता पुरेपूर वापर करण्यासाठी भाजप सज्ज झाल्याचं दिसत आहे। महाराष्ट्राच्या गल्ली बोळांमध्ये सध्या निवडणुकांचं जे वातावरण आहे, या वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी प्रचार करताना महाविकास आघाडीवरती कमी परंतु महायुतीवरती जास्त तुटून पडत आहे। भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की सत्ता आम्हाला द्या, सत्तेचे दावेदार आम्ही आहोत, सत्तेचे हकदार आम्ही आहोत, सत्ता फक्त आमच्याकडे दिली तरच सुरक्षित राहू शकते। तुमच्या भागाचा विकास करायचा असेल तर फक्त बीजेपीचा माणूस निवडून द्या, बीजेपीचा माणूस निवडून आला तरच विकास होऊ शकतो। इतरांच्या हातात कारभार गेला तर फक्त चोऱ्या होऊ शकतात, लुटमार होऊ शकते, ते पैसे हाणले जाऊ शकतात। हे सगळं स्वतः मुख्यमंत्री बोलत आहेत सभांमधून। आणि भारतीय जनता पार्टी जवळजवळ श्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांना गिळण्यासाठी तयार असल्याचं सध्या दिसत आहे। लवकरच आपल्याला महायुती तुटलेली दिसेल। महायुतीमध्ये भांडणं तर सध्या सुरू आहेत, परंतु ही भांडणं काडीमोडापर्यंत लवकरच गेलेली आपल्याला दिसतील, अशी आजची राजकीय परिस्थिती आहे। भारतीय जनता पार्टी कुठल्याही परिस्थितीत श्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मोठा भाऊ किंवा सोबतीचा साथीदार मानण्यास तयार नाही। त्यांच्या नजरेत हे दोन्हीही आता लहान झाले आहेत। हे दोन्हीही नेते आता फारसे महत्त्वाचे राहिलेले नाहीत। आपल्या स्वबळावरती आपण कुठलीही सत्ता आणू शकतो, आपल्या स्वबळावरती आपण प्रत्येक निवडणूक जिंकू शकतो, असं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मत झालं आहे। जे मत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांकडे पोचवलं आहे आणि नेत्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे, म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांना उद्ध्वस्त केल्यानंतर श्री शरद पवार यांना जवळजवळ वनवासच राजकीय वनवास दिल्यानंतर आता पुढची भाजपची जर काही धोरणं असतील तर ती एकनाथ शिंदे यांना वनवास देणं, अजित पवार यांना उद्ध्वस्त करणं, या दोघांना वाऱ्यावरती सोडून महाराष्ट्राची जी काही सत्ता आहे ती सगळी सत्ता आपल्या जवळ ठेवणं, हा एकमेव अजेंडा भारतीय जनता पार्टीचा सध्या दिसतोय। परंतु या खेळात त्यांचा किती टिकाव लागेल हे सांगणं खूप कठीण आहे। कारण ज्या क्षणी एकनाथ शिंदे किंवा अजित पवार हे विरोधात जातील, भले ते समोरासमोर जाऊ किंवा अंतर्गत जाऊ, त्यावेळी मात्र बीजेपीसाठी कठीण परिस्थिती निर्माण होईल। ज्या अपक्ष आमदारांच्या जीवावरती किंवा कुठला तरी अजून एखादी फोडतोड करून आपण सरकार बनवू असं भाजपला वाटतंय, ते जनतेला आता तिसऱ्यांदा मान्य होईल का नाही ही शंका आहे। कितीही तुम्ही म्हणाल की आमच्याकडे सत्ता आहे तरी थोडं कठीण आहे, पण शेवटी भाजपचा जो निर्णय असेल त्याला कुणीच काही बोलू शकत नाही। तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा। जे आम्हाला वाटतं ते आम्ही सांगितलं। व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा।